हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी व्लॉग नाही तर एक छानसा व्हिडिओ शेअर करते खूप दिवस झालं स्वतःसाठी वेळच दिलेला नाही आहे। घर संसार मुलं यातच वेळ जातोय। डिलिव्हरी झाल्यापासून तर मला आठवतही नाही की मी माझ्या स्किनसाठी काही केलेली आहे, म्हणूनच माझी स्किन खूप जास्त टॅन डल आणि डॅमेज दिसतीये। आज म्हटलं काहीही करून स्वतःसाठी थोडा वेळ तरी काढायचा, घरच्या घरीच का असे ना पण छानसं क्लीनअप करूया। त्यासाठी मी इथे कच्चं दूध आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे। दुधामुळे ना स्किन छान क्लीन होते आणि हळदीमुळे स्किनवरती जे काही डॅमेज झालेले आहे ते रिपेअर होतात। तर यामध्ये एक कॉटन बुडवून घ्यायचा आणि चेहऱ्यावरती हे हळदीचं दूध छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता हे दूध आपण जेव्हा चेहऱ्यावरती लावतो ना तेव्हा थोडाफार हा मेस होतोच, पण ठीक आहे ना, छान स्किन हवी असेल तर आपण एवढं सहन करू शकतोच। व्यवस्थित चेहऱ्याला दूध लावल्यानंतर मग हाताने मस्त असा मसाज करून घ्यायचा, म्हणजे छान ॲब्झॉर्ब होतं जे काही कच्चं दूध आणि हळद आहे ना त्याचा आपल्या स्किनला बेनिफिट मिळेल। यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून ड्राय करून घ्यायचा। आता स्किन एक्सफोलिएट करायची आहे, म्हणजे स्क्रब करायचा आहे। त्यासाठी इथे मी पिठी साखर आणि एक लाल टोमॅटो मधोमध कापून घेतलेला आहे। हा अर्धा टोमॅटो पिठी साखरेमध्ये बुडवून घ्यायचा आणि आपल्या चेहऱ्यावरती गोलाकारामध्ये फिरवून घ्यायचा आहे। जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी तसाच। ही पिठी साखर मी घरीच बनवली होती, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे, त्यामुळेच आपल्या स्किनवरती जे काही डेड स्किन आहे ना ते निघून जाते आणि टोमॅटोमुळे आपली स्किन छान ब्राईट दिसायला लागते। स्किनवरती कसल्याही प्रकारचं अनइवन स्किन टोन असेल किंवा पिगमेंटेशन असेल ते सुद्धा टोमॅटोमुळे नाहीसं होतं। स्किन एक्सफोलिएशनचा हा सर्वात उत्तम पर्याय आहे। यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग पुसल्यानंतर चेहरा एवढा छान सुंदर आणि अगदी बेबीसारखी स्किन दिसायला लागते, अगदी सॉफ्ट सॉफ्ट। यानंतर फेस पॅक लावायचा आहे, तर त्यासाठी मी हा ममाअर्थचा उपटन डिटॅन फेस पॅक यूज करते आहे। यामध्ये हळद आणि केशर आहे। हळदीमुळे आपल्या स्किनवरती छान असा नॅचरल ग्लो येतो आणि केशर क्लिअर स्किनला प्रमोट करते। आणि हा आपण जसा घरी उपटन बनवतो अगदी तसाच आहे, स्मेलसुद्धा तशीच येते आहे आणि खूप जाड असा आहे। चेहऱ्यावरती छान इझिली स्प्रेड होतो आहे, कारण याचं जे टेक्स्चर आहे ना ते एकदम क्रीमी आहे। आणि या पॅकसोबतच हा स्पॅच्युला आलेला आहे, ज्याच्या एका साईडने आपण हा पॅक काढू शकतो आणि दुसऱ्या साईडने चेहऱ्यावरती छान असा स्प्रेड करू शकतो, किंवा नॉर्मली फेस पॅकसाठी आपण जो ब्रश यूज करतो तो यूज केला तरी चालेल। उन्हामुळे झालेली टॅनिंग असेल किंवा बाहेर पोल्युशनमुळे जे काही घाण चेहऱ्यावरती बसते ना ते काढण्यासाठी हा फेस पॅक खरंच खूप जास्त यूजफुल आहे। तुम्हालाही घ्यायचं असेल तर माझा कुपन कोड तुम्ही यूज करू शकता ॲडिशनल 20% डिस्काउंटसाठी। सोनाली 2025 ममाअर्थच्या वेबसाईटवरती आणि ॲपवरती तुम्हाला ॲडिशनल 20% डिस्काउंट मिळेल हा कुपन कोड यूज केल्यानंतर। आता हा फेस पॅक लावल्यानंतर 15 मिनटे ठेवायचा आहे आणि त्यानंतर पाण्याने किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। हे प्रोडक्ट सर्वत्रच अवेलेबल आहेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, पर्पल, नायका आणि आपल्या जवळच्या स्टोअरवरती सुद्धा। यूज केल्यानंतर फीडबॅक द्यायला मात्र अजिबात विसरू नका, कारण ममाअर्थ आपल्या फीडबॅकवरती त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करत असते। आता चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे, पाहू शकता तुम्ही किती फ्रेश फील होते। खूप छान सॉफ्ट आणि सफल स्किन मला जाणवती आहे आणि टॅनिंगही बऱ्यापैकी कमी झालेली आहे। आता एवढंच करून पुरेसं नाही आहे, बाहेर जात असाल किंवा माझ्यासारखं घरी राहत असाल तरीसुद्धा सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे। तर मी हे ममाअर्थचे उपटन डिटॅन सनस्क्रीन यूज करते। यामध्ये अगेन हळद आणि केशर आहे, विथ SPF 50 PA++++। हे सर्व स्किनसाठी सुटेबल आहे आणि सनस्क्रीन लावताना अजिबात कंजूशी करायचं नाही आहे। त्याचा जो 3 फिंगरचा फॉर्म्युला आहे ना तसं 3 बोटावरती सनस्क्रीन घ्यायची आहे आणि पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे। गळ्याला, मानेला आणि कानाला लावायला अजिबात विसरायचं नाही आहे। आता लावल्यानंतर तुम्हाला थोडीशी ही सनस्क्रीन जास्त वाटत असेल किंवा स्किनवरती व्हाईट दिसत असेल, पण थोडा वेळ मसाज केल्यानंतर ही सनस्क्रीन चेहऱ्यामध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होते आणि अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही आहे। सर्व स्किनसाठी हे सुटेबल आहे, नक्की तुम्ही हे यूज करून पहा। सर्व काही डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेतच। हे पहा, आता मी तुम्हाला माझी स्किन जवळून दाखवते। सनस्क्रीन लावल्यानंतर सुद्धा कसलाही प्रकारचा व्हाईट कास्ट नाही आहे की ऑइल आलेलं नाही आहे माझ्या स्किनवरती। खूप छान माझी स्किन दिसते आहे।
थोडा वेळच का असेना, घरच्या घरीच का असेना मी माझी स्किन केअर केली आहे, तर मला खूप छान फ्रेश आणि कॉन्फिडंट फील होते. तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी थोडासा वेळ तरी नक्की काढत जा. खूप दिवसांनी मी असा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बाय.